सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। बीडच्या मसाजोगमधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन आहे। जोवर जिल्हाधिकारी येणार नाहीत तोवर माघार घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही असा सूरही ग्रामस्थांकडून या ठिकाणी आळवला जातोय। कालपासून ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। आपल्या न्याय हक्काकरता हे आंदोलन आता केलं जात आहे। बीडच्या मसाजोगमधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आरोपींना कडक शासन व्हावं ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आजचा दुसरा दिवस आहे। देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन अद्यापही सुरूच आहे। नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की गेले कालपासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी देखील या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिलेली आहे। प्रशासनाच्या वतीनं काही पत्र देखील पाठवण्यात आले आहेत की तुम्ही हे आंदोलन स्थगित करा। मात्र संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी सांगितलं की आमच्या जी प्रमुख मागण्या आहेत कृष्णा आंधळेला अटक होईपर्यंत आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत काही जिल्हा स्तरावरील आहेत तर काही राज्य स्तरावरील ह्या जी मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। कारण आणि रात्री ज्या वेळेस धनंजय देशमुख बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या आंदोलनाला अनेक नेते येऊन गेले, मात्र बीडचे जिल्हाधिकारी यांनी कसल्याही प्रकारची या ठिकाणी भेट दिली नाही। त्यांच्याकडे भावना नाहीत का, असं देखील मत धनंजय देशमुख यांनी या ठिकाणी व्यक्त केलं। आणि विशेष म्हणजे हे या ठिकाणी जे मारेकरी आहेत या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी धनंजय देशमुखांसह जे गावकरी आहेत या गावकऱ्यांनी या ठिकाणी लावून धरल्याचं पाहायला मिळतंय। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून असं या ठिकाणी जाणवतंय की जो गावकरी आहे तो गावकरी संतोष देशमुख यांच्यावर जो प्रेम करणारा आहे, संतोष देशमुख यांचा जो रिलेशन होते ते या ठिकाणी एकदम जवळचे आणि प्रेमाचे रिलेशन असल्यामुळं या ठिकाणी सर्व गावकरी एकवटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। हरिदास, पण या ठिकाणी गावकऱ्यांची भूमिका आहे की जिल्हाधिकारी जोवर येणार नाहीत तोवर माघार घेणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आज जिल्हाधिकारी गावकऱ्यांची भेट घेण्याकरता येणार आहेत का? काय अपडेट पोहोचतीये? नक्कीच अजून तरी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे, मात्र जिल्हाधिकारी अजून तरी कुठलीही अजून त्यांनी पावलं उचलली नाहीत। मात्र या थोड्या वेळामध्ये 11 वाजेपर्यंत तरी जिल्हाधिकारी काहीतरी निर्णय घेतील असं, कारण या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल, या सर्व यंत्रणा या ठिकाणी मसाजोगमध्ये कार्यरत आहेत। मात्र जिल्हाधिकारीच या आंदोलनाला भेट दिली नाही। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वतः अनेक वेळा या आंदोलनस्थळी असेल मसाजोग गावकऱ्यांच्या भेटी घेतल्या, त्यांचं जी म्हणणं आहे ते ऐकून घेतलं। अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर यांनी सुद्धा या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांच्या भेटी घेतल्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांना मन नाही का असंच मत या ठिकाणी जे गावकरी आहेत आणि धनंजय देशमुख आहेत त्यांनी व्यक्त केलंय। निश्चित, धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।